नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी अश्विनी. स्वागत आहे सर्वांचं स्वामी माऊली चॅनलमध्ये. तर आज आहे मंगळवार आणि त्याचबरोबर अंगारिका संकष्टी चतुर्थीसुद्धा आहे. तर ही चतुर्थी वर्षातून दोनदा येते, त्यामुळे हा खूप दुर्मिळ योग असतो. तर आज बऱ्याच दिवसानंतर, बऱ्याच महिन्यानंतर अंगारिका संकष्टी चतुर्थी आलेली आहे. तर ज्यांची संकष्टी चतुर्थी सुटलेली असेल किंवा ज्या व्यक्तींना अंगारिका चतुर्थी धरायची असेल, सुरुवात करायची असेल, तर आजपासून म्हणजे अंगारिका संकष्टी चतुर्थीपासून आपण व्रताला सुरुवात करू शकतो. तर आज खूप छान दिवस होता आणि मंगळवार होता, कुलदेवीचा दिवस. तर आज छान अशी सेवा करायची, कारण गणपती बाप्पांसोबत कुलदेवीची सुद्धा सेवा करायची होती. तर आता नुकतीच पौर्णिमा झालेली आहे आणि बऱ्याच जणांनी मंगल कलशाची स्थापना केलेली असेल. तर मंगल कलशाची स्थापना ही आपण प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला करत असतो. तर तर काही कारणामुळे माझी यावेळेसची पौर्णिमा जी आहे, तर ती मला करता आली नाही. पौर्णिमेची पूजा मला करता आली नाही. त्यामुळे मग मी मंगल कलशाची सुद्धा स्थापना केली नव्हती. तर आज मंगल कलशसुद्धा स्थापन करायचा होता. त्यामुळे मग बरीच गडबड होती आणि संकष्टी चतुर्थी होती, तर त्याचीसुद्धा पूजा वगैरे करायची होती. तर त्यासाठी सगळं कामं जी आहे तर ती मी सकाळी सकाळी आवरून घेतली. तरीसुद्धा आपण कितीही लवकर आवरायचं म्हटलं की वेळ होतोच. तर सकाळी मी लवकर सगळं आवरून घेतलं, मुलांचा टिफिन वगैरे करून घेतला आणि त्यानंतर मग पूजेला लागले. तर आजची पूजा कशी झाली, आज मी काय काय सेवा केल्या हे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि तुम्हीसुद्धा काय काय सेवा केल्या हे कमेंट करून मला नक्की सांगा. तर व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी बघता येतील आणि व्हिडिओला हाईपसुद्धा करा. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर जसं की तुम्ही सुरुवातीला बघितलं, तर दिवसाची सुरुवात जी आहे ती माझी उंबरठा पूजनाने होत असते. मी कुठलीही सेवा सुरू करायच्या आधी उंबरठा पूजन करते आणि त्यानंतर देवपूजा करून घेते आणि देवपूजा झाल्यानंतर दुसऱ्या काही पूजा वगैरे मांडायच्या असतील तर त्या मी मांडत असते. सकाळी उंबरठा पूजन केल्याने आपल्या घरामध्ये सकारात्मक लहरी निर्माण होतात. त्यामुळे आपण प्रत्येक शुक्रवारी, प्रत्येक गुरुवारी किंवा मग तुम्हाला जेव्हा कधी शक्य होईल आठवड्यातून एकदा का होईना, तुम्ही आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती उंबरठ्यावरती हळदीचं लेपन हे आवर्जून करा. त्यामुळे आपल्याला खूप छान छान अनुभव येतात. आता ज्या महिला करत असतील त्यांना नक्कीच माहिती असेल की उंबरठा पूजन केल्याने किती छान आणि प्रसन्न वाटतं. आणि त्यासोबतच घरात जी येणारी व्यक्ती असते त्यांच्यामध्ये काही निगेटिव्हिटी असेल तर ती बाहेरच राहते. आपल्या घरामध्ये कायम सकारात्मक लहरींचा वास राहतो. कारण हळद जी आहे तर ती नकारात्मक शक्ती घरामध्ये प्रवेश करू देत नाही. त्यामुळे हळदीचं लेपन आपल्या उंबरठ्यावरती आपण आवर्जून करावं. तुम्ही शुक्रवारी करू शकता, मंगळवारी किंवा मग पौर्णिमेला तर आवर्जून आपण उंबरठ्यावरती हळदीचं लेपन हे नक्की करावं. तर छान असं हळदीचं लेपन मी उंबरठ्यावरती केलं. त्यानंतर सुंदर अशी लक्ष्मीची पावले काढले. आज मी फार मोठी रांगोळी किंवा बॉर्डरची जी रांगोळी नेहमी काढते, साच्याने का होईना, तर तीसुद्धा मी काढली नाही, कारण आज खूप घाई होती. म्हणून मग थोडक्यात छोटीशी रांगोळी मी काढून घेतली. शेवटी आपल्या पूजेला महत्त्व असतं. तर आज फार काही मोठी रांगोळी न काढता मी छानपैकी एक छोटासा वेल काढून घेतला आणि त्यानंतर धूप, दीप, अगरबत्ती लावून घेतली. एक फूल अर्पण केलं आणि त्यानंतर गॅलरीमध्ये तुळस वगैरे ठेवलेली आहे आणि त्यासोबतच शिवलिंगसुद्धा आहे. तर त्याचीसुद्धा मी रोज पूजा करत असते. तर बऱ्याच दिवसांपासून तुळस जी आहे ती थोडी खराब झालेली होती. म्हणजे तुळशी वृंदावनावरती धूळ वगैरे बसली होती. तर ते मी स्वच्छ करून घेतलं, कारण देवपूजा करत असताना किंवा इतर ठिकाणी आपण पूजा करत असताना जर त्या पूजेच्या ठिकाणचा आजूबाजूचा जो भाग आहे तो स्वच्छ नसेल तर आपल्यालासुद्धा पूजा करायला बरं वाटत नाही. त्यामुळे मग ज्या ठिकाणी आपण पूजा वगैरे मांडत असू किंवा दुसरी कुठली पूजा करत असू, तर त्याच्या आजूबाजूचा भाग जर स्वच्छ असेल, छान असेल, तर आपल्यालासुद्धा पूजा करायला खूप छान वाटतं. तर सगळे तुळशीच्या आजूबाजूला थोडीफार धूळ झालेली होती. तसं तर ही फरशी जी आहे ती मी रोजच पुसत असते. पण एखाद्या दिवशी असं होतं की रात्रीचं जास्त धूळ वगैरे येते, त्यामुळे मग फरशी खूप खराब होती. तर मी तेवढी फरशी जी आहे ती पुसायची राहून जाते. त्यामुळे मग काल रात्री झाडलेलं नव्हतं, त्यामुळे धूळ खूप होती. तर मग सकाळी छानपैकी स्वच्छ झाडून घेतलं, तरी देखील
थोडीफार धूळ तर राहतेच, गॅलरी आहे म्हटल्यावरती हवा जी आहे ती येत जात राहते, त्यामुळे धूळसुद्धा खूप जास्त प्रमाणात येते. तर सगळी छानपैकी स्वच्छता करून घेतली. त्यानंतर मग तुळशीला पाणी घातलं आणि त्यानंतर दिवा वगैरे लावून घेतला. धूप, दीप, अगरबत्ती लावलं आणि तुळशीला हळदी, कुंकू, अक्षदा वाहून घेतल्या आणि त्यासोबतच बाजूला इथे शिवलिंग आहे, तर शिवलिंगाची सुद्धा मी पूजा रोज करत असते. तर फक्त सोमवारी शिवलिंगावरती दुधाचा अभिषेक करते, मात्र रोज फक्त पाण्याने करत असते. तर आज स्वच्छ पाणी घेतलं आणि छानपैकी शिवलिंग जे आहे ते स्वच्छ करून घेतलं. त्यानंतर शिवलिंगाला अष्टगंध लावून घेतलं आणि त्यासोबत अक्षदा वाहिल्या. आता बऱ्याच वेळा असं होतं, ज्या वेळेस आपल्याला फुलांची खूप जास्त गरज असते, आपल्याला एखाद्या दिवशी पूजेला फुलं लागत असतील, तर त्याच दिवशी आपल्याला फुलं मिळत नाही. तर आज माझं तसंच काही झालेलं आहे. मी बाजारामध्ये वगैरे आता सध्या गेलो नव्हतो, तर त्यामुळे फुलं वगैरे नाही आहे. झाडालाच जेवढी असतील तेवढी काय ते 2-3 फुलं होती. तर तर छान अशी पूजा जी आहे ती माझी तुळशीची करून झाली होती. त्यानंतर शिवलिंगाची सुद्धा पूजा करून घेतली आणि छान आणि प्रसन्न असं वाटत होतं. तर आता शिवलिंगाची आणि तुळशीची पूजा करून झाली. त्यानंतर मग दिवा वगैरे मी लावून घेतला होता आणि त्यानंतर आता देवपूजा करायची होती. तर त्यासाठी मी सगळी आवराआवर करून घेतली. तर आता सध्या हिवाळ्याच्या सीझनमध्ये जाई-जुईची फुलं जी आहे तर ती खूप प्रमाणात येत असतात. तर मी हे छोटंसं रोप लावलेलं होतं. तर त्याला तुम्ही बघू शकता किती छान आणि सुंदर छोटे-छोटे फुलं येत आहेत. तर अगदी आता जवळपास 20-25 कळ्या झाडाला आलेल्या आहेत. तर आता 2 ते 3 दिवसानंतर अगदी एखादा छोटासा गजरा होईल एवढी फुलं झाडाला आलेली आहे. तर खूप छान वाटतं. तर छान अशी तुळशीची पूजा केली आणि त्यानंतर मग मी देवपूजा करायला घेतली. तर बऱ्याच दिवसांपासून देवघर वगैरे आवरलेलं नव्हतं, तर पौर्णिमेला सुद्धा आवरणं झालं नाही. त्यामुळे मग आज सगळं देवघर जे आहे ते व्यवस्थित आवरायचं होतं. तर देवघर मी खाली घेऊन घेतलं आणि त्यानंतर जो टेबल आहे तो स्वच्छ करून घेतला आणि त्यानंतर एका कोरड्या कपड्याने सगळं देवघर आणि जो टेबल आहे तो व्यवस्थित पुसून घेतला. टेबलच्या मागेसुद्धा थोड्याफार प्रमाणामध्ये धूळ जमा होती, तर ते सुद्धा मी झाडून घेतलं आणि त्यानंतर हा आमच्या कुलदेवीचा फोटो आहे, कुलदैवत आहे. तर त्यालासुद्धा मी छानपैकी पुसून घेतलं आणि अशी छोटीशी छान लाल कलरची ओढणी आहे ती मी फोटोला लावून घेत असते. त्याने फोटो खूप छान आणि सुंदर दिसतो. तर ज्यावेळेस पौर्णिमेला देवीची ओटी भरते, याच फोटोसमोर ती मी भरत असते. तर छान असा देवीचा फोटो जो आहे तो व्यवस्थित पुसून घेतला आणि त्यानंतर मग देवपूजेला सुरुवात केली. तर सगळ्यात आधी गणपती बाप्पांना स्नान घातले. तसं तर मी रोजच जेव्हा देवपूजा करते तर सगळ्यात आधी गणपती बाप्पांना स्नान घालते आणि आज तर अंगारिका चतुर्थी आहे. तर आज सगळ्यात आधी गणपती बाप्पांना छानपैकी स्नान घालायचं होतं. सगळ्यात आधी शुद्ध जलाने, त्यानंतर पंचामृताने आणि त्यानंतर परत एकदा शुद्ध जलाने मी गणपती बाप्पांना स्नान घालून घेतले आणि त्यानंतर एक छोटासा शेला माझ्याकडे होता. तर तो मी घरीच शिवलेला आहे. तो गणपती बाप्पांना घालून घेतला आणि त्यानंतर एक छोटासा छान फेटासुद्धा होता. तो सुद्धा गणपती बाप्पांना घालून घेतला आणि एक छोटासा चौरंग आहे, तर चौरंगावरती मी गणपती बाप्पांची मूर्ती स्थापन करून घेतली. त्यानंतर हार वगैरे आणि हळदी, कुंकू गणपती बाप्पांना लावून घेतले. अंगारिका चतुर्थी असो किंवा आणखी काही, तर आपण गणपती बाप्पांना स्नान करायचं, त्यांची पूजा करायची, त्यांना दुर्वा अर्पण करायचं कधीच विसरत नाही. तर आज अंगारिका चतुर्थी आहे आणि माझ्याकडे पण आता सध्या थोडंफार ऊन आहे, तर त्यामुळे दुर्वा ह्या क्वचितच मिळतात. तर मी बऱ्याच ठिकाणी शोधलं पण मला नाही मिळाली. पण दिवसभरामध्ये एकदा का होईना गणपती बाप्पांना आपल्याला दुर्वा अर्पण करायच्या असतात, तर मी सुद्धा प्रयत्न करेन की संध्याकाळपर्यंत. तर असं बऱ्याच वेळा होऊ शकतं. माझ्यासोबतसुद्धा आज असंच काही झालं. मला खूप इच्छा आहे गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण करायची, पण नेमकी आज दुर्वा मला मिळाली नाही. पण हरकत नाही, पूजा वगैरे मी सगळी करून घेत होते. तर सगळ्यात आधी गणपती बाप्पांना स्नान घालून घेतले, त्यानंतर स्वामी समर्थांना स्नान घातले आणि जो स्वामींचा फोटो आहे तो व्यवस्थित पुसून घेतला, देवघरामध्ये ठेवून घेतला आणि त्यानंतर लक्ष्मीनारायणांचा एक छोटा फोटो आहे, तर तो सुद्धा मी पुसून देवघरामध्ये ठेवून घेतला आणि तुळजाभवानी आईचा जो चौरंग आहे छोटासा, ज्याला आपण प्रभावळसुद्धा म्हणू शकतो, तर
प्रभावळ आहे तर ती प्रभावळ मी देवघरामध्ये ठेवून घेतली आणि त्यावरती लाल वस्त्रसुद्धा अंथरून घेतलं. आणि त्यानंतर मग देवघरातील प्रत्येक देवी देवतांना स्नान घालायला सुरुवात केली. तर सगळ्यात आधी जे सगळे यंत्र आहेत, श्रीयंत्र, रुद्रयंत्र, कुबेर यंत्र, तर त्यांना मी देवघरामध्ये स्थापन करून घेते. कारण यंत्र जी आहे ती देवांची आसन असतात आणि आसन ही आपण सर्वात आधी ठेवायची, जेणेकरून जिथं जिथं देवांचे आसन असतात तिथं तिथं देव येत असतात. तर त्यामुळे आपण देवांची आसन जी आहे, यंत्र जी आहे ते सर्वात आधी स्वच्छ करून देवघरामध्ये ठेवायची आणि त्यानंतर मग देवांचे विग्रह जे आहे तर ते देवघरामध्ये ठेवायचे. तर रुद्रयंत्र मी छानपैकी स्वच्छ करून घेतलं. त्यानंतर रुद्राची जी माळ आहे माझ्याकडे ती मी रुद्रयंत्राला अर्पण केली. त्यानंतर कुबेर यंत्राची देवघरामध्ये स्थापना केली आणि श्रीयंत्र आहे ते सुद्धा देवघरामध्ये ठेवून घेतलं आणि त्यानंतर मग एक एक करून सगळ्या देवी देवतांना स्नान घालून घेतलं. लक्ष्मी मातेची मूर्ती जी आहे तर त्यांनासुद्धा छानपैकी पंचामृताने शुद्ध जलाने स्नान घालून घेतलं आणि देवघरामध्ये लक्ष्मी मातेची मूर्ती स्थापन करून घेतली. तर आता पंचामृताने स्नान हे बरेच जण पौर्णिमा किंवा गुरुवार, शुक्रवार या दिवशी घालत असतात. तर आपल्याला जेव्हा केव्हा शक्य होईल त्यावेळेस आपण पंचामृताने किंवा फक्त कच्च्या दुधाने जरी आपण देवांना स्नान घातले तरी देखील चालतं. तर मी गुरुवार, शुक्रवार, सोमवार किंवा मग मंगळवार आणि जर या दिवशी नाही शक्य झालं तर मग पौर्णिमा तर असतेच. पौर्णिमेला मी सगळ्या देवांना छानपैकी पंचामृताने स्नान घालत असते. तर सगळ्या देवांची पूजा झालेली होती. त्यानंतर तुळजाभवानी आईची मूर्ती मी घेतली आणि तुळजाभवानी आईच्या मूर्तीवरती सगळ्यात आधी शुद्ध जलाने, त्यानंतर पंचामृताने आणि त्यानंतर परत एकदा शुद्ध जलाने स्नान घालून घेतले. तर पंचामृताने जेव्हा आपण सगळ्या देवांना स्नान घालतो तर सगळ्यात आधी शुद्ध जल आपण घेतो आणि त्यानंतर पंचामृत किंवा कच्चं दूध असेल तर आणि त्यानंतर आपण शुद्ध जलाने स्नान घालत असतो. तर छानपैकी सगळ्या देवांना मी पंचामृताने स्नान घालून घेतले. तर आता आज फुलंसुद्धा नव्हती त्यामुळे थोडं वेगळं वाटत होतं. कारण प्रत्येक वेळेस जेव्हा मी पूजा करत असते तर फुलं हे मी नेहमी घेत असते. फुलांशिवाय आपली देवपूजा जी आहे ती अपूर्णच असते. पण आता मी आता सध्या जी नवीन झाडं आणलेली आहेत, बरेच रोपं आणलेली आहेत, तर त्यांना थोडीफार फुलं आहेत तर ती मी देवांना नंतर अर्पण करणारच आहे. पण असं वाटतं बऱ्याच वेळा की जेव्हा झाडांना फुलं असतात तर ती त्यांना खूप छान दिसतात, तोडू नाही वाटत. पण मग एखाद्या वेळेस जर आपल्याकडे फुलं नसतील तर त्यावेळेस आपल्याला ती तोडावीच लागतात किंवा मग फुलं 4 ते 5 दिवस झाडांना आरामात राहतात. त्यानंतर मग आपण फुलं तोडू शकतो. तर तसंही ते 4-5 दिवसानंतर गळून पडतात. त्यामुळं मग 4 ते 5 दिवस झाडांना छानपैकी फुलं मी राहू देते आणि मग 4-5 दिवसानंतर फुलं जी आहे ती तोडून घेत असते. तर तर आता आज तसंच करणार होते. जेवढी झाडं मी आणली होती तर त्यांना थोडीफार फुलं आलेली होती तर तेच मी पूजेसाठी आता वापरणार होते. तर छान अशी पूजा जी आहे ती सगळ्यात आधी करून घेतली आणि सगळ्या देवांना स्नान घालून झाले होते. त्यानंतर सगळ्यात शेवटी शिवलिंगावरती मी स्नान घालून घेतले. कारण शिवलिंग हे शिवभगवान जे आहे ते देवादिदेव महादेव आहेत. त्यांना सगळ्यात शेवटी आपल्याला स्नान घालायचे असते कारण ते देवांचे देव असतात. त्यामुळे सगळ्यात आधी सगळ्या देवांना स्नान घालून घ्यायचे आणि त्यानंतर शिवलिंगाला आपण स्नान घालायचे आहेत. तर सगळ्यात शेवटी शिवलिंगाला स्नान घालून घेतले आणि त्यानंतर सगळ्या देवी देवतांना हळदी, कुंकू आणि चंदन जे आहे तर ते मी लावून घेतलं. यासोबतच स्वामींच्या पादुका आहे तर त्यासुद्धा छान कोरड्या कपड्याने मी स्वच्छ करून घेतल्या आणि त्यानंतर देवघरामध्ये ठेवून घेतल्या. पादुकांनासुद्धा अष्टगंध लावून घेतलं. सगळ्या देवांना हळदी कुंकू जे आहे ते मी लावून घेतलं. त्यानंतर धूप दीप लावून घेतला. आरती करायची होती. तर छान अशी पूजा आजची माझी झालेली होती. त्यानंतर देवघरामध्ये जो छोटासा तांब्या आहे तर तो मी पाण्याने भरून ठेवत असते. तो भरून ठेवला. त्यानंतर एक छोटा ग्लास ठेवत असते पितळेचा, तो ठेवला आणि त्यावरती पिरॅमिड ठेवत असते. तर छान आणि सुंदर अशी देवपूजा माझी झालेली होती. त्यानंतर मग रांगोळी काढायची होती. तर सुंदर अशी कुलस्वामिनीची रांगोळी मी काढून घेतली. त्यानंतर मग अष्टदल रांगोळीसुद्धा काढून घेतली आणि त्यानंतर रांगोळीवरती हळदी कुंकू अक्षता अर्पण केल्या आणि त्यानंतर मग धूप दीप लावून घेतला आणि आरतीसाठी मी 2 फुलवाती काढलेल्या होत्या. तर छान अशी गणपती बाप्पांची आरती करून घेतली आणि आरती करून झाल्यानंतर सगळ्या घरात मी धूप दीप दाखवून घेतला.
तर आता छान अशी आरती माझी झालेली होती. त्यानंतर सगळ्या घरामध्ये मी कापूर लावून घेतलेला होता. तर सगळ्या घरामध्ये धूप-दीप दाखवून घेतला आणि त्यासोबतच गॅस ओट्यावरती सुद्धा हळदी-कुंकू अर्पण करून मी एक छान अशी सुवासिक अगरबत्ती गॅस ओट्याजवळ लावलेली होती. त्यानंतर सगळ्या घरामध्ये चारही बाजूंना धूप-दीप दाखवून घेतला. फक्त आपल्या घरामधील टॉयलेट आणि बाथरूमचा एरिया सोडून आपण सगळ्या घरामध्ये धूप-दीप दाखवून घ्यायचा असतो. जेणेकरून खूप छान आणि प्रसन्न वातावरण निर्माण होतं आणि घरामध्ये सुद्धा सात्विक लहरी निर्माण होण्यास मदत होतात. तर त्यामुळे आपण सगळ्या घरामध्ये धूप-दीप हा दाखवलाच पाहिजे आणि संध्याकाळच्या वेळेला सुद्धा आपण एखादा धूप तरी नक्की जाळावा किंवा मग गौरी असते तर गौरी जाळून त्यावरती लवंग किंवा कापूर आपण नक्की जाळावा. त्यामुळे खूप छान वाटतं. तर सगळ्या घरामध्ये धूप दाखवून घेतला. समोर आम्ही स्वामींचा छोटासा फोटो लावलेला आहे वरती. तर त्याची रोज पूजा करता येत नाही. तर रोज फक्त मी स्वामींच्या फोटोला धूप-दीप दाखवून घेते. तर छान अशी पूजा झालेली होती. त्यानंतर आज अंगारिका संकष्टी चतुर्थी आहे. तर आज बरेच जण आपापल्या पद्धतीनुसार, वेळेनुसार गणपती बाप्पांची सेवा करत असतात. गणपती बाप्पांची मंत्र, स्तोत्र पठण करत असतात. तर मी प्रत्येक चतुर्थीला गणपती बाप्पांचा हा अध्याय पठण करत असते आणि त्याच्यासोबतच गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती अक्षदा आणि पांढरे तीळ, त्यासोबतच दुर्वा आणि एक शमीपत्र गणपती बाप्पांना अर्पण करत असते. पण आता सध्या माझ्याकडे शमीपत्रसुद्धा नाही आहे आणि दुर्वा नाही आहे. तर त्यामुळे फक्त मी अक्षदा आणि तीळ अर्पण करणार आहे. पण त्याआधी रोज सुद्धा मी या गणेश पुराणामधील एक एक अध्याय जो आहे तो पठण करत असते. जसं आपण आपल्या नित्यसेवेमध्ये स्वामींचे जे 3-3 अध्याय आहे प्रत्येकी, तर ते रोज पठण करतो आणि स्वामींच्या 11 माळी करतो. तर तसंच गणपती बाप्पांच्या या गणेश पुराणातील रोज एक अध्याय जो आहे तर तो मी पठण करत असते. तर आज 2 दिवसापूर्वी परत नव्याने सुरुवात झालेली आहे पुस्तक वाचायला. तर त्यामुळे आजचा माझा दुसरा अध्याय आहे. तर आता दुसरा अध्याय मी पठण करणार आहे आणि त्यानंतर मग हा जो 154वा अध्याय आहे सगळ्यात शेवटच्या पानावरती, तर तो मी प्रत्येक चतुर्थीला पठण करत असते. छान अशी छोटी छोटी काही नवीन रोपं आहेत आणि काही जुनी आहेत. तर त्याला भरपूर अशी जास्त नाही पण थोडीफार फुलं आलेली होती. तर हे मी आता नुकतंच छोटंसं एक रोप आणलेलं आहे. तर याच्यामध्ये मोठंसुद्धा होतं, पण छोटी छोटीच 1-2 रोपं मी घेतली होती. तर त्याच्यामधलं एक खराब झालेलं आणि हे एक खूप छान होतं. तर अशी सुंदर छोटी छोटी पिवळी फुलं येतात. तर ह्याचासुद्धा मी एक सेपरेट व्हिडिओ केलेला आहे, तो सुद्धा मी तुमच्यासोबत लवकरच शेअर करणार आहे. तर ही जी छोटे छोटे रोपं आहेत, गुलाबाची फुलं झाडं वगैरे आहेत, तर हे मी 2-3 दिवसापूर्वी आणलेले. तर छान आणि सुंदर अशी फुलं त्याला आलेली होती. तर ह्या 2-3 दिवसांपूर्वी कळ्या होत्या आणि आता नुकतंच माझ्याकडं आज नेमकं फुलं नाही आहेत. तर त्यामुळे मला खूप छान वाटलं की या झाडांना थोडी का होईना फुलं आलेली आहेत. थोडेफार फुलं जरी देवपूजेसाठी असले तर आपल्याला खूप छान वाटतं. तर आता तुम्ही बघू शकता छान आणि सुंदर अशी छोटी छोटी फुलं या झाडाला आलेली होती. तर हिवाळ्यामध्येच या झाडाला खूप फुलं येतात आणि एरवीसुद्धा येतात, पण हिवाळ्यामध्ये खूप जास्त प्रमाणात येतात. त्यामुळे मग अशा वेळेस बऱ्यापैकी आपण गजरे वगैरे जे आहे तर या फुलांचे करू शकतो. तर आता हे रोप माझ्याकडे सुरुवातीला जेव्हा मी आणलं तेव्हा खूप छोटं होतं. मला वाटलं सुद्धा नव्हतं की याला छान छान अशी फुलं येतील. पण आता खूप छान आणि सुंदर अशी फुलं त्याला येतात आणि पूजेमध्ये किंवा मग छोटे छोटे गजरेसुद्धा आपण त्याचे बनवू शकतो. तर गजरा वगैरे करायलासुद्धा ते उपयोगात पडू शकतात. तर त्यामुळे मग मी हे झाड जे आहे ते मोठ्या कुंडीतच लावलेलं आहे, जेणेकरून ते छानपैकी मोठं होईल. तर बघा सगळी फुलं जी आहे ते मी तोडून घेतली आणि त्यानंतर मग सगळ्या देवांना मी जेवढी फुलं तोडली होती तर ती सगळी अर्पण केली आणि सगळ्यात आधी गणपती बाप्पांना फुलं अर्पण केलं. आता संकष्टी चतुर्थी आहे म्हटल्यावर आज जास्वंदाचं फूल आपण गणपती बाप्पांना अर्पण करायला हवं. पण जास्वंदीचं सुद्धा मी एक छोटंसं रोप आणलेलं आहे, पण नुकत्याच त्याला छोट्या छोट्या कळ्या आहेत आणि त्या अजून उमललेल्यासुद्धा नाही. त्यामुळे मग त्या तोडूसुद्धा नाही वाटत, म्हणून मग मी त्या तशाच ठेवल्या. आता संध्याकाळपर्यंत जर त्याला फुलं आलं तर मी ते दुपारपर्यंत संध्याकाळ व्हायच्या आधी नक्कीच तोडून ठेवेल, जेणेकरून ते गणपती बाप्पांना संध्याकाळी तरी अर्पण करता येईल. तर छान असे जी फुलं मी तोडलेली होती ती सगळ्या देवांना अर्पण केली आणि त्यानंतर मग जो अध्याय पठण करायचा होता
तर तो मी पठण करायला घेतला. तर त्याच्यामध्ये गणपती बाप्पांची काही नावं आहेत, तर ती नावे आपल्याला पठण करून गणपती बाप्पांना तीळ, दुर्वा, शमीपत्र आणि तांदूळ हे अर्पण करायचे असतात. सगळ्यात शेवटचा अध्याय आहे 154वा, तर तो पठण करते. आणि त्यानंतर ह्या ज्या अक्षदा आहे, तांदूळ आहे आणि तीळ आहे, तर ते गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे. तर अध्याय 154वा, काशीतील गजानन मंदिरे. ज्यावेळी ते विमान काशी क्षेत्रावरून जाऊ लागले तेव्हा त्या क्षेत्रातील विनायकाची नावे गणेशदूत सोमाकांताला सांगू लागले. ती अशी: दुर्वा विनायक, अर्कविनायक, भीमविनायक, चंडीविनायक, देहली गणपती, उदंड विनायक, पाशपाणी विनायक, सर्व विघ्नहर विनायक. या नावाचे स्मरण केले तरी सर्व दुःख दूर पळतात. ही नावे घेऊन दुर्वा, तीळ, तांदूळ व शमीपत्र यांनी पूजन केले असता असाध्य ते साध्य होऊन दीर्घ आयुष्य, उत्तम आरोग्य प्राप्त होईल. हे काशी क्षेत्रातील गजानन महात्म्य श्रवण करीत करीत सोमाकांत गणेश लोकात येऊन पोचला. तर छान अशी माझी सकाळची पूजा झाली होती. त्यानंतर धूपदीप मी दाखवून घेतला आणि मग फराळाचं केलं, कारण पूजा करायला खूप उशीर झालेला होता. 11:30-12 वाजले होते. तर छानपैकी सगळी पूजा करून घेतली. त्यानंतर असं मी फराळाचं तयार केलं आणि त्याच्यासोबत दह्याची आमटीसुद्धा केली होती. तर सगळा नैवेद्य स्वामींना, गणपती बाप्पांना दाखवून घेतला आणि त्यानंतर मग मी मुलाला घ्यायला गेले होते. तर त्यावेळेस मला छोटे छोटे छान छान दुर्वा मिळाल्या. तर ते म्हणतात ना की इच्छा असेल तर सगळं काही मिळतं. तर माझी इच्छा होती गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण आज करायचे आहे. तर छान अशी दुर्वा जी आहे ती मला मिळाली होती. मग दुर्वा वगैरे मी तोडून घेतल्या आणि छानपैकी गणपती बाप्पांना अर्पण केल्या. आणि त्यासोबतच संध्याकाळच्या आरतीसाठी सुद्धा एक दुर्वा काढून ठेवलेली आहे. तर छान अशी आजची पूजा झालेली होती आणि सकाळपासून दुपारपर्यंतचा असा माझा आजचा दिवस होता. तुम्ही सकाळपासून काय काय सेवा केल्या, पूजा कशी केली हे कमेंट करून मला नक्की सांगा. आणि तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी बघता येतील. चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. सर्वांना एका संकष्टी चतुर्थीच्या खूप साऱ्या शुभेच्छा.